सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा, दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसांना द्या, राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयात जाणार, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ, राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल, शरद पवारांचं भाष्य। सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, तुम्ही साथ द्या, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन। 15 ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी द्या, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाकडे मागणी। यादीतील दुबार नावांवर स्टार चिन्ह करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश। माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज, बनावट नंबरवरून ओटीपी मिळवला, माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा प्रयत्न, ठाकरेंचा आरोप। निवडणूक आयुक्त भाजपचे नोकर, जागे रहा नाहीतर अॅनाकोंडा येईल, अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा। मराठी माणसाला उल्लू बनवणाऱ्यांना जनता घरी बसवेल, उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या केलेल्या विकासाचं एक काम सांगावं, भाजपच्या अमित साटम यांचं चॅलेंज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिसरं अपत्य लपवणाऱ्या साप बसणार, कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडेंच्या सूचना। आता रब्बी हंगामातही पीएम किसान विमा योजना, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमुगासाठी विमा मिळणार, 15 डिसेंबरपर्यंत विमा भरायला सुरुवात।